नमस्कार मंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण साऊथ इंडियन स्टाईल कर्ड राईस बनवलेला आहे। याला दहीबुत्तीसुद्धा म्हणतात आणि आम्ही तर याला दही भातच म्हणतो। तर या कडकडत्या उन्हात ना पोटाला थंडगार असा वाटणारा दही भात ना नक्कीच खाल्ला पाहिजे, शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं असतं। तर आता दही भात बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत। आज आपण साऊथ इंडियनमध्ये कसं करतात ना तसा बनवणार आहोत। तर आता चला मग सुरुवात करूया। पहिल्यांदा साहित्य सांगते। 1 वाटी दही घेतले, 1 वाटी दूध घेतले, कांदा घेतला बारीक चिरून आणि आलं लसूण बारीक बारीक किसून घेतलं, कांद्याची पात घेतले, कोथिंबीर घेतले। तर आता सर्वात पहिल्यांदा ना भात करून घ्यायचा आणि तो थंड करून घ्यायचा संपूर्णतः आणि त्यानंतर मग काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे भात घालायचा। भात ना शक्यतो थोडं पाणी घालून जास्तच जरा पातळ करा। माझा भात इकडे जरा घट्ट झालेला आहे, पण आता यामध्ये दूध आणि दही घालून ना मी त्याला बरोबर आणते। तर आता काय करायचं, यामध्ये ना थोडं दूध घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सरला 1-2 वेळा फिरून घ्यायचा। तर आता तुम्ही इकडे बघत आहात, आता भात जो आहे आपला परफेक्ट असा कर्ड राईससाठी तयार झालेला आहे। तर आता काय करायचं, एक बाउलमध्ये ना हा भात काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालणार आहोत दूध। तर आता तुम्हाला मी सांगितले, भात जरा तुम्ही जास्तच पातळ ठेवलात ना की आणि मऊ मऊ असं ठेवलात ना की दूध थोडं कमी लागतं आणि दहीवरती सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर आता मी इकडे काय केले, सगळा भात बाउलमध्ये काढले आणि त्यानंतर मग जे उरलेलं दूध होतं ते घातले। 1 वाटीच दूध मी इकडे वापरलेलं आहे। मिक्सरमध्ये फिरवताना थोडंसं घातले आणि आता मिक्स करताना ना थोडं घातले, म्हणजे 1 वाटी आपलं दूध इकडे वापरलेलं झालं। आता मी इकडे 1 वाटी इतकं दही घेतले। दही थोडंसं आंबट नसलेलंच वापरा, छान लागतो दही भात। तर आता दही घालून ना मी इकडे त्याला परत मिक्स करून घेतले आणि आता तुम्ही इकडे टेक्स्चर बघू शकता दही भाताचं परफेक्ट असं झालेलं आहे। शक्यतो असा मऊसूत पातळच असा भात असतो हो। तर आता चला मिक्स करून झालं। आता काय करूयात, आपण यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालत आहोत। कांदा शक्यतो जास्त करून कोण घालत नाही, पण एकदा अशा प्रकारे ना कांदा घालून नक्की खाऊन बघा, आवडेल तुम्हाला। आणि त्यानंतर मग कांद्याची पातसुद्धा थोडी घातली, हिरवीगार होती आणि बारीक बारीक त्याला चिरून ना यामध्ये घातले। आता ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता सुरुवात करूया तडका देण्यासाठी। आणि तडका देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा माझ्याकडे तरी बाउल नव्हतं, त्यामुळे मी अशा प्रकारे एक पळीचाच वापर केला आणि त्यामध्ये ना साजूक तूप 2 चमचे घातले। तुम्ही हवं असल्यास तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपाने थोडी छान चव येते। तर आता त्यानंतर यामध्ये मी घातले मोहरी 1 चमचा। मोहरी थोडी तडतडली की मग त्यानंतर अगदी चिमूटभर असं हिंग घालायचं। हिंग घालून झाल्यानंतर थोडा असा कोवळा कढीपत्ता घालायचा आणि जे आपण आलं लसूण थोडं बारीक किसवून घेतलेलं होतं ना ते घालायचं आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या। आता हे सगळं जे आहे साहित्य तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि मग हे तडका जो आहे आपण दही भातावरती घालणार आहोत। तर आता तिकडे तुम्ही बघत आहात, गॅसचं फ्लेम मी एकदम बारीकच ठेवले आणि बाऊल नसल्या कारणाने मी पळीचा वापर केलेला आहे, तुम्ही मात्र बाऊलचा उपयोग करा। तर आता हा जो तडका आहे तो मी भातामध्ये घातले आणि चांगले याला परत फिरवून घेतले। तर हा झटपट असा भात बनतो, काही जास्ती काम लागत नाही आणि खायलासुद्धा मस्त लागतो। आठवड्यातून 1-2 वेळा अशा प्रकारचा भात ना नक्की करून खावा। पोटाला थंडगार वाटतं आणि हीट वगैरे होत असेल तर कमी होते, दही वगैरे असताना त्यामध्ये, त्याच्यामुळे। आणि असल्या कडकडत्या उन्हात ना दही तरी खाल्लंच पाहिजे। तर आता यावरती मी काय केले, कोथिंबीर थोडीशी चिरून घातले आणि परत याला चांगलं मिक्स करून घेतले। तर आता तुम्ही बघितलात, झटपट असा आपला कर्ड राईस तयार झाला। साऊथ इंडियन स्टाईल असाच बनवतात, फक्त त्यांनी कांदा आणि कांद्याची पात जी आहे ती थोडी स्किप करतात, पण मी सांगते तुम्हाला एकदा घालून बघा, छान लागेल। तर आता घेऊयात एका प्लेटीमध्ये याला सर्व करून। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, टेक्स्चरसुद्धा मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा अगदी छान झाला होता। थोडं गार्निशिंगसाठी मी कढीपत्ता ठेवले। तर आता तुम्हाला कसा वाटला कर्ड राईस झटपट असा सांगा मला कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि मग आता भेटू आपण पुन्हा अशाच एका चमचमीत रेसिपीजसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।